बघा आता इथं आपल्याला क्वेश्चन नंबर 6 मधला लास्टवाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. ठीक आहे. तर प्रॉब्लेम काय दिलेला आहे बघा. प्रॉब्लेम दिलेला आहे द स्कोर ऑफ 2 बॅट्समॅन ए अँड बी इन 10 इनिंग्स ड्युरिंग द सर्टेन सीझन. ठीक आहे. ॲज अंडर. मग ए जो दिलेला आहे तर एने पहिल्या म्हणजे नाही पहिल्या इनिंगला 32 रन केले, नंतर 28 केले, 47, 63, 71, 39, 10, 60, 96 आणि 14. ठीक आहे. त्याच्यानंतर बीने काय केलं, 19, 31, 48, 53, 67, 90, 10, 62, 40, 80. ठीक आहे. मग फाइंड द विच ऑफ द बॅट्समॅन इज मोर कन्सिस्टंट इन स्कोरिंग अँड व्हाय. ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की 2 बॅट्समन दिलेले, ते 10 मॅच खेळलेले एका सीझनमध्ये, आणि त्या सीझनमध्ये त्याचे एचे आणि बीचे करस्पॉन्डिंग मॅचचे रन दिलेले. ठीक आहे. आणि त्याच्यामधला कोणता बॅट्समॅन जास्त कन्सिस्टंट आहे. मग आता आपल्याला काय की दोघांचं कंपॅरिझन करायचे. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर सगळ्यात पहिले एचा कोइफिशियंट ऑफ व्हेरियन्स फाइंड आउट करावं लागेल आणि बीचा कोइफिशियंट ऑफ व्हेरियन्स फाइंड आउट करावं लागेल. आणि ज्याचा कोइफिशियंट ऑफ व्हेरियन्स जास्त येईल तो कमी कन्सिस्टंट राहणार आहे, आणि ज्याची कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन कमी येणार आहे तो जास्त कन्सिस्टंट राहणार आहे. ठीक आहे. म्हणजे हा कंपॅरिझन सेटचा प्रॉब्लेम आहे स्टॅटिस्टिक्समध्ये. म्हणजे याचा हा कुठल्या टाईपचा डाटा दिला आहे, रॉ डाटा दिलेला आहे. ठीक आहे. रन दिलेले ना. मग आता आपल्याला काय करावं लागेल, पहिले एचा मीन काढावं लागेल, बीचा मीन काढावं लागेल, त्याच्यानंतर एचा स्टँडर्ड डिव्हिएशन म्हणजे सिग्मा काढावं लागेल, बीचा सिग्मा काढावं लागेल, आणि नंतर त्याच्यावरून सिग्मा आणि एक्स बारवरून आपल्याला मीन काढावं लागेल. ठीक आहे. आणि मीन तर काढायचंच आहे, सिग्मा काढावं लागेल, मीन काढावं लागेल, मीन आणि सिग्मावरून कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन काढावं लागेल, आणि ज्याचं व्हेरिएशन जादा येईल त्याची कन्सिस्टन्सी कमी राहील. ठीक आहे. तर चला मग आपण याचं आता सोल्युशन फाइंड आउट करू. तर सगळ्यात पहिले इथं 2 पेज काय करायचं, 2 याच्यात डिवाइड करायचं. ठीक आहे. मग कंपॅरिझन करायचं आपल्याला. मग आता बघा, फॉर ए आणि फॉर बी, इथं वरती हेडलाईन द्या फॉर ए आणि फॉर बी. मग इथं देऊ आपण फॉर ए आणि इथं लिहा फॉर बी. मग आता सगळ्यात पहिले काय, ए साठी आपण मीन फाइंड आउट करू. मग मीन काय राहतं, एक्स बार इक्वल्स टू समेशन ऑफ एक्स आय. आता इथं काय गिवन डाटा रॉ डाटा आहे. ठीक आहे. इथं लिहा रॉ डाटा ऑफ रन्स, आणि इथं लिहा सेम. ठीक आहे. रॉ डाटा ऑफ रन्स. ठीक आहे. मग रॉ डाटा ऑफ रन्स, आता समेशन ऑफ एक्स आय आपण समेशन ऑफ एन. ठीक आहे. मग इथं काय येणार, आता रॉ डाटासाठी मीनचा फॉर्म्युला आहे समेशन ऑफ एक्स आय आपण एन. मग इथं पण समेशन ऑफ एक्स आय आपण एन. मग आता बघा, समेशन ऑफ एक्स आय करायला ना आपल्याला सगळ्यात आधी. मग आता इथं काय करायचं, सगळ्या रनची ॲडिशन करायची. मग 32 प्लस 28 प्लस 47 प्लस 63 प्लस 71 प्लस 39 प्लस 10 प्लस 60 प्लस 96 प्लस 14. ठीक आहे. नंतर डिवाइड बाय एन. एन म्हणजे काय, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. मग आता किती इनिंगचे रन दिलेले आपल्याला, 10 इनिंगचे दिलेले. ठीक आहे. म्हणजे इथं लिहून घ्या एन इक्वल्स टू 10. मग एन इक्वल्स टू 10 आहे. ठीक आहे. मग बघा टोटल रन करा आणि एक्स बार काढा. मग एक्स बार इक्वल्स टू टोटल डिवाइड बाय 10. मग टोटल किती येते बघा, कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेट करायची. ठीक आहे. गडबड करायची नाही. 32 प्लस 28 प्लस 47 प्लस 63 प्लस 71 प्लस 39 प्लस 10 प्लस 60 प्लस 96 प्लस 14. मग ती येते बघा 460. किती येते, 460.
460 डिवाइड बाय 10 मग इक्वल्स टू किती येणार 10 0 0 कट होणार म्हणजे 46 म्हणजे पहिल्याचं एक्स बार किती आला 46 त्याच्यानंतर न याचा एक्स बार काढा मग आता याचा एक्स बार कसं काढायचा तर बघा 19 प्लस 31 प्लस 48 प्लस 53 प्लस 67 प्लस 90 प्लस 10 प्लस 62 प्लस 40 प्लस 80 ठीक आहे मग बघा डिवाइड बाय एन एन किती येतं याच्या पण 10 इनिंग आहे ठीक आहे एनची व्हॅल्यू किती येणार आहे 10 येणार आहे बघा एन इक्वल्स टू 10 कारण की दोघं पण सेम इनिंग खेळलेले 10 इनिंग ठीक आहे मग बघा याचा एक्स बार किती येईल आता एक्स बार इक्वल्स टू मग काय करायचं आता समेशन करायची मग याचं एक्स बार किती येणार टोटल करा मग 19 प्लस 31 प्लस 48 प्लस 53 प्लस 67 प्लस 90 प्लस 10 प्लस 62 प्लस 40 प्लस 80 ठीक आहे म्हणजे टोटल येतं 500 डिवाइड बाय 10 म्हणजे इथं किती येणार 50 मग याचा एक्स बार किती आला 46 आणि याचा एक्स बार किती आला 50 मग बघा आपल्याला सी व्ही जर काढायचं असेल सी व्ही इक्वल्स टू सिग्मा अपॉन एक्स बार इंटू 100 राहतं ठीक आहे मग आपल्याला आधी काय करावं लागेल सी व्ही इक्वल्स टू एक्स बार अपॉन 100 सॉरी एक्स सिग्मा अपॉन एक्स बार इंटू 100 मग आधी सिग्मा काढावं लागेल ठीक आहे दोघांसाठी पण तर नेक्स्ट पेजवरती आपण काय करू सिग्मा फाइंड आउट करू तर बघा आता नेक्स्ट पेजवरती तर बघा आता कॉलम बनवावा लागेल आपल्याला बघा आता कॉलम बनवताना आपल्याला रन किती दिलेले आहे 10 इनिंग दिलेले आहे ठीक आहे मग आपल्याला 11 कॉलम करावं लागेल प्लस वरती हेडलाईनला येत म्हणजे 12 कॉलम ठीक आहे ते झाले 4 5 येणार आहे 6 नंतर इथं 7 नंतर इथं 8 नंतर 9 नंतर इथं 10 आणि एक नंतर लास्टला 11 आणि 12 ठीक आहे ठीक आहे आपण याची काय करू थोडी साईज इन्क्रीज करू त्याच्यानंतर बघा आता इथं एक साईचा कॉलम राहणार आहे एक डी आयचा कॉलम राहणार आहे का कारण की आपल्याला सिग्मा काढायचा आहे मग सिग्मा इक्वल्स टू काय राहतं बघा सिग्मा इक्वल्स टू समेशन ऑफ आता इथं रॉ डाटासाठी डी आय स्क्वेअर अपॉन एफ आय येणार एफ आय म्हणजेच एन ठीक आहे एफ आय म्हणजे काय राहतं एन राहतं मग आता आपल्याला आणि अंडर रूटमध्ये घ्यावं लागेल ठीक आहे सिग्मा इक्वल्स टू अंडर रूट ऑफ डी आय स्क्वेअर अपॉन एन मग बघा इथं पहिले आपल्याला एक्स आय काढावं लागेल एक्स आय गिवन आहे नंतर
डी आय. मग डी आय काय राहतं? मग डी आय राहतं बघा एक्स आय मायनस एक्स बार, नंतरनं डी आय स्क्वेअर, नंतरचा कॉलम कुठला राहील? डी आय स्क्वेअरचा. एक मिनटं, आपण याची साईज इन्क्रीज करू, कारण की आपल्याला 3 कॉलम पाहिजे. ठीक आहे. डी आय इक्वल्स टू एक्स आय मायनस एक्स बार. ठीक आहे. आणि नंतर लास्टला कॉलम कोणता येणार आहे? डी आय स्क्वेअर. कुठला येणार? डी आय स्क्वेअर. ठीक आहे. आता बघा तुम्हाला हे दोन्ही पण ए साठी पण फाइंड आउट करावं लागेल आणि बी साठी पण फाइंड आउट करावं लागेल. ठीक आहे. तर बघा आता आपण काय करू, आधी याला कॉपी करून ठेवू, म्हणजे आपल्याला इकडे डबल बनवायची गरज नाही. ठीक आहे. आणि हेडलाईन देऊ फॉर ए फॉर बी. बघा इथं फॉर ए आणि इथं आहे फॉर बी. आता ए साठी एकदा काढायचं, बी साठी एकदा काढायचं. ठीक आहे. तर मग आता एच्या एक्स आयच्या व्हॅल्यू बघा, आता एच्या एक्स आयच्या व्हॅल्यू काय दिलेलं आहे? 32, 28, 47. बघा इथं लिहून घेऊ आपण 32, 48, 47. 32, 28 48 नाही. ठीक आहे. बत्तीस 28 48, नंतर 32, 28, 47, 63, 71, 39. 63. मी क्वेश्चन पेपरमध्ये बघून लिहितो. ठीक आहे. 63, 71, 48. 48 नाही, 39. 39. ठीक आहे. त्याच्यानंतर नाही 10, 60, 60 नंतर नाही 96, नंतर नाही 14. ठीक आहे ना. हा कॉलम आहे टोटलसाठी, लास्ट वाले रो. ठीक आहे. मग आता डी आय. मग आता डी आय कसं काढायचं बघा, आपला एक्स बार किती आला होता? एक्स बार इक्वल्स टू पहिल्यासाठी एक्स बार आलेला आहे इथं 46. एक्स बार इक्वल्स टू 46. मग इथं डी आय काढायचं. मग डी आय कसं काढशाल? तर एक्स आय मायनस एक्स बार, एक्स आय मायनस एक्स बार. आता 32 मायनस 46, 32 मायनस 46 जर केलं ते किती येणार आहे? -14. ठीक आहे. ते किती येणार? -14. बघा मी इथे लिहितो 32 मायनस 46 इक्वल्स टू -14. त्याच्यानंतर तसंच 28 मायनस. ठीक आहे. मी आता प्रत्येक वेळेस लिहित नाही, एकदा लिहून दाखवलं फक्त. ठीक आहे. मग इथे किती येणार? 28 मायनस 46 ते किती येणार? -18. 47 मायनस 46 प्लस 1 येईल. त्याच्यानंतर 63 मायनस 46 ते किती येईल? 17 येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर 71 मायनस 46. आता 71 मायनस 46 करा कॅल्क्युलेटरमध्ये, तर ते येणार आहे 25. 39 मायनस 46 किती येणार? 7. पण 7 कसं येणार? मायनस साईन. त्याच्यानंतर 10 मायनस 46 मायनस 36. त्याच्यानंतर इथं किती येणार? 60 मायनस 46 14. 96 मायनस 50, सॉरी 96 मायनस 46 किती येणार? 50. आणि 14 मायनस 46 मायनस 32. आता आपल्याला काय करायचं? डी आय स्क्वेअर. मग 14चा वर्ग येतो 196, 18चा वर्ग 324, 1चा वर्ग 1, 17चा वर्ग 289, 25चा वर्ग 625, 7चा वर्ग 49, 36चा वर्ग, 36चा वर्ग काढा 1296, 14चा वर्ग किती येणार? 196, 50चा वर्ग 2500 येणार.
आणि 32चा 1024. ठीक आहे. आणि याची टोटल किती येईल मग? तर बघा टोटल येणार कॅल्क्युलेटरमध्ये टोटल करा. ठीक आहे. मग 196 प्लस 324 प्लस 1 प्लस 289 प्लस 625 प्लस 49 प्लस 1296 प्लस 196 प्लस 2500 प्लस 1024. तर इथे येणार आहे समेशन ऑफ DI स्क्वेअर इक्वल्स टू समेशन आली बघा 6500. ठीक आहे. मग आता आपण सिग्मा काढू शकतो. मग सिग्मा काढा. मग सिग्मा इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 6500 अपॉन 46. सॉरी एन किती आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एन किती? 10 आहे. ठीक आहे. मग बघा इथं येणार तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं तर ते येणार अंडर रूट ऑफ 650. कारण की हा 0 0 कट होणार आणि अंडर रूट ऑफ 650 किती येणार? 25.49. ठीक आहे. सिग्मा इक्वल्स टू 25.49. त्याच्यानंतर आता CV काढलं आपण काय आता सिग्मा काढला आपण A साठी. आता परत B साठी काढायचं. ठीक आहे. तर B साठी काढा. आता तुम्ही सायमल्टेनियस कॅल्क्युलेशन करू शकता किंवा वेगवेगळे कॅल्क्युलेशन पण करू शकता. ठीक आहे. तर वाटलं तुम्ही इथं पहिले CV काढून घ्या त्याचं. मग CV इक्वल्स टू बघा CV ऑफ A इक्वल्स टू CV ऑफ A काय राहतं? सिग्मा अपॉन एक्स बार इंटू 100. ठीक आहे. मग सिग्मा किती आहे इथं? सिग्मा आहे 25.49 अपॉन एक्स बार. एक्स बार किती इथं? 46 गुणिले 100. मग CV ऑफ A किती आला? CV ऑफ A इक्वल्स टू बघा आता कॅल्क्युलेशन करा. तो येतो बघा 25.49 भागिले 46 जर केलं तर तो येतो 55.41. 55.41%. ठीक आहे. मग CV ऑफ A काढला आपण इथं 55.41. मग तसंच आता आपल्याला CV ऑफ B काढावं लागेल. मग बघा आता इथं बीचे XIचे व्हॅल्यू लिहू आपण. बीचे XIचे व्हॅल्यू काय आहे? पहिलं 19 31 48. ठीक आहे. 53 67 90. 53 67 90. नंतर दिलेलं आहे बघा 10 62 40 80. ठीक आहे. मग आता आपल्याला काय करायचं? DI काढायचं. मग आता इथं पहिले एक्स बार किती आला होता पाठीमागच्या पेजवरती? एक्स बार इक्वल्स टू 50 आलं होतं. ठीक आहे. मग DI काय येईल? 50 मायनस 19. सॉरी 19 मायनस 50. 19 मायनस 50. मग 19 मायनस 50 किती येणार आहे? -31. ठीक आहे. -31. मग 31 मायनस 50 -19. त्याच्यानंतर 48 मायनस 50 -2 येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर 53 मायनस 50 3. 67 मायनस 50 17. 90 मायनस 50 40. 10 मायनस 50 -40. त्याच्यानंतर 62 मायनस 50 12. 40 मायनस 50 -10 आणि 80 मायनस 50 -30. मग 31चा वर्ग बघा 31चा वर्ग करा 961. 19चा
361. ठीक आहे. त्याच्यानंतर 2चा 4, 6चा 3चा 9, 17चा 289, त्याच्यानंतर 40चा 1600, पुन्हा 40चा 1600, 12चा किती येतो 144, त्याच्यानंतर 10चा 100 आणि 30चा किती येईल 900. मग समेशन करायचे आता. ठीक आहे. मग समेशन किती येणार बघा, याची समेशन जर केली आपण, समेशन ऑफ एफ डी आय स्क्वेअर, समेशन ऑफ डी आय स्क्वेअर इक्वल्स टू 961 प्लस 361 प्लस 4 प्लस 9 प्लस 289 प्लस, कॅल्क्युलेटरमध्ये चुकवायचं नाही आहे. ठीक आहे. तर ती येते बघा माझी 59.68, 59.68. ठीक आहे. आणि मग इथं आता आपण काय करू शकतो, सिग्मा काढू शकतो. ठीक आहे. मग सिग्मा इक्वल्स टू फॉर्म्युला काय राहतो, सिग्मा इक्वल्स टू अंडर रूट ऑफ समेशन ऑफ डी आय स्क्वेअर अपॉन एन. मग डी आय स्क्वेअर काय आला आपला 5968 अपॉन एन किती इथं, याच्यासाठी पण एन 10च आहे. ठीक आहे. मग अंडर रूट ऑफ 5968, आणि मग आपण त्या अंडर रूटच्या जर बाहेर घेतलं तर सिग्मा इक्वल्स टू किती येणार आहे, सिग्मा इक्वल्स टू एक मिनटं कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे. तर बघा 5968 डिवाइड बाय 10 अंडर रूट ऑफ आन्सर जर घेतलं तर ते येतं 24.42. ठीक आहे. मग 24.42, मग आता बघा सिग्मा आला आपला. ठीक आहे. मग सिग्मा आल्यानंतर काय करायचं, सी व्ही काढायचं. मग इथं लिहायचं सी व्ही ऑफ ए इक्वल्स टू, सॉरी सी व्ही ऑफ बी काढायचं आता, बी आहे. ठीक आहे. हा इक्वल्स टू सिग्मा अपॉन एक्स बार इंटू 100. मग बघा आता याचा सिग्मा किती आला, सिग्मा इक्वल्स टू 24.42 अपॉन एक्स बार. एक्स बार किती आहे, एक्स बार आलेला होता आपला 50. ठीक आहे. मग 50 गुणिले 100. ठीक आहे. मग इथे येणार 24.42 डिवाइड बाय 50, 50 येतं 48. बघा 48.84. इथं बघा सी व्ही लिहायचं. ठीक आहे. मग सी व्ही ऑफ बी बघा, सी व्ही ऑफ बी इक्वल्स टू 48.84. ठीक आहे. मग आता सी व्ही ऑफ बी आणि सी व्ही ऑफ ए काय करायचं, कम्पेअर करायचं. मग पुढच्या पेजवरती मी लिहितो. ठीक आहे. हेन्स पहिले सी व्ही ऑफ ए लिहा, सी व्ही ऑफ ए इक्वल्स टू 55 किती येईल तो 41, 55.41%. अँड सी व्ही ऑफ बी, सी व्ही ऑफ बी
तो किती आला 48.84. ठीक आहे. मग लिहायचं हेन्स CV ऑफ A इज ग्रेटर दॅन CV ऑफ B. ठीक आहे. मग CV ऑफ A इज ग्रेटर दॅन CV ऑफ B. मग याच्यामध्ये कोण जास्त कन्सिस्टंट राहील? हेन्स लिहायचं वाटलं तर परत, हेन्स CV of A is more than CV of B. So batsman B is more consistent. तेच विचारले ना आपल्याला. more consistent than A. ठीक आहे. म्हणजेच काय आपला जो CV ऑफ B आहे तो काय आहे, जास्त कन्सिस्टंट आला कोणापेक्षा? A पेक्षा. का? कारण की कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन ऑफ A जास्त आला B पेक्षा. ठीक आहे. मग बघा, तुम्हाला हा प्रॉब्लेम कंपॅरिझनचा होता, तो सॉल्व्ह करायचा होता. ठीक आहे. मग आपण फायनल स्टेटमेंट बनलेलं आहे. सगळ्यात पहिले काय करायचं? मीन काढायचा. मीन काढल्यानंतर ना CV काढायचा. CV काढल्या दोघांचा CV कम्पेअर करायचा. आता बघा या प्रॉब्लेममध्ये काय होतं, त्यांनी CV म्हणजे मीन काढताना, आता ॲक्च्युली कंपॅरिझनच्या प्रॉब्लेममध्ये सिग्मा आणि मीन्स दिले, दोघं पण दिलेले राहते, बट इथं दिलेले नव्हते म्हणून आपल्याला काढावं लागले रॉ डाटासाठी. आणि मग आपण ते फाइंड आउट करून लिहिले. ठीक आहे. मग आपल्याला समजलं की CV ऑफ A ग्रेटर आहे CV ऑफ B. ठीक आहे. तर बघा अशा प्रकारे आपण सगळे प्रश्न सॉल्व्ह केले. तर काय आहे की क्वेश्चन पेपरमध्ये जे क्वेश्चन विचारले तेच सॉल्व्ह करायचे, म्हणजे किती जेवढे विचारले तेवढे, तुम्हाला जे परफेक्ट येत असेल तेच सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. तर MSBT काय आहे की जास्त काही क्वेश्चनचं पॅटर्न चेंज करीत नाही, जवळपास सेमच क्वेश्चन येतात, थोडेसे क्वेश्चन चेंज होतात, थोडे म्हणजे व्हॅल्यू चेंज होतं फक्त. ठीक आहे. तर आपण सगळेच क्वेश्चन सॉल्व्ह केले. तुम्हाला काही अडचण असली तर तुम्ही त्या थंबनेलवरती एक व्हॉट्सअप नंबर दिलेला राहतो, त्याच्यावरती मेसेज करू शकता. ठीक आहे. किंवा टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊ शकता. तुम्हाला ही PDF पाहिजे असेल तर मला मेसेज करा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल किंवा म्हणजे तुम्हाला माझं शिकवून आवडलं असेल तर मित्रांना शेअर वगैरे करा. ठीक आहे. आपण आता नेक्स्ट क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करू.